नमस्कार मंडळी, मी सोजन गत्ता यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी परत आपण एकदा गावी आलेलो आहे आणि गावी का आलेलो आहे तर मित्रांनो कोकणामध्ये नांगरणी आणि आपल्याकडे भात लावणीची स्पर्धा वगैरे पाहायला मिळतात। पण मंडळी आपल्या त्याच्या अगोदर आपल्याकडे पेरणी केली जाते, फोडणी केली जाते। फोडणी म्हणजे काय तर मित्रांनो जी डालीला फोडणी येतात ती नाही, पण फोडणी म्हणजे जी नांगरले जातात, जे चोंडे असतात ना ते नांगरले जातात आणि त्याच्या अगोदर मित्रांनो पेरणी केली जाते। तर मित्रांनो तेच पाहण्यासाठी मित्रांनो आलोय गावी, कारण मित्रांनो आमची पण थोडीशी शेती आहे आणि जर बघायला गेलात ना मित्रांनो तर चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे कोकण दर्शन मित्रांनो तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे। आणि जर आता बघायला गेलात ना तर कोकणामध्ये आपल्याकडे म्हणजे जी गुरं असतात म्हणजे बैल, गाई किंवा म्हैशी या कमी झालेल्या आहेत आणि आपल्याकडे मित्रांनो बैल किंवा रेडे यांच्याने नांगरणी केली जाते। पण मी कोकणामध्ये जर बघायला गेलात ना तर शेती कमी झालेली आहे, जो तो मुंबईमध्ये चाललेला आहे आणि त्याच्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि मग जी आपली जी जमीन असते ना ती वसाड गेलेली असते आणि मग त्याच्या जी साईडला जी काही लोकांची शेती असते त्याच्यामध्ये मित्रांनो ते वसाड झाल्यामुळे ते शेतींना गवत वगैरे गेलं जातं, म्हणजे बाकी बाजूला जी शेती असते ना त्याच्यामध्ये। आज जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये शेती कमी झाली, गुरं विकली गेली आणि मग जो असं बोललं ना तर पहिली लोक शेणाने सारवले जातं, त्याचा पण मित्रांनो आता काही म्हणजे गुरं विकल्यामुळे सारवणं कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी पण असं म्हणजे प्रत्येक गोष्टीनुसार आहेत ना त्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि डेव्हलप होत चालले आहेत। पण मित्रांनो जे बैलांनी जे नांगरलं जातं ना ते मित्रांनो भारीच आणि ती मजाच वेगळी असते, कारण मित्रांनो जसं आपला गणपतीचा सण वर्षाने येतो ना तसंच हे नांगरणीचं पण आपल्याला आहेत ना वर्षाने येतं आणि ते पाहायला मिळतं। तर मंडळी का आमच्या गावामध्ये गुरं कमी झालेली आहेत, जर आता बघायला गेलात ना तर फक्त 2च जोडे राहिलेले आहेत म्हणजे आमच्या वाडीमध्ये, आणि गावामध्ये काय असतील एक दोन प्रत्येक वाडीमध्ये। तर असं आमचं गाव खूप मोठं आहे, पण गावामध्ये जी पहिली जी गुरं होती ना म्हणजे नांगरणी केली जायची ना, खूप सारी बैलं वगैरे असायचे आणि त्यांना साध्य म्हणजे ते साहित्य होतं ना त्याच्याने ते नांगरले जातात। आणि आता तांत्रिक म्हणजे जर बघायला गेलं ना तर ट्रॅक्टर, त्याला काय होतं हायड्रा का काहीतरी असं बोलतात, आणि त्याच्यामुळे ते नांगरले जाते आणि जमिनीला मग धाकधूक असे आणि परत कानाला पण प्रॉब्लेम असतो त्या ट्रॅक्टरने। तर असे ह्या गोष्टीमुळे आहेत ना म्हणजे प्रत्येक मुले जसं निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार केलात ना तर त्या गोष्टीने फायदा पण आहे तेवढा आपला तोटा पण आहे। पण मित्रांनो म्हणजे नांगरणीची जी मजा असते ना तर पहिले लोक म्हणजे नांगराने तरी नांगरायचं किंवा खुदल्याने नांगरलं जायचं, ते पेरणी केली असते ती। पण मित्रांनो आम्ही पण आजचा जो तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे ना तर आम्ही नांगरणी म्हणजे जे पेरणार आहोत ना आणि ते म्हणजे खतना म्हणजे नांगरणी केली जाते ते आम्ही खतणार आहोत, तर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मंडळी पाहू पुढे। तर चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर
तर मंडळी आता आपण आलो आहोत आपल्या शेतावरती. ह्या साईडला आपली शेती आहे, म्हणजे जे काल जे आईने म्हणजे असं होय ना पेरलेलं आणि खुदल्याने नांगरून, म्हणजे खुदल्याने खतून आहे ना ते नांगरल्यासारखं आपल्याला दिसतंय, पाहायला मिळतंय, पाहू शकता. कारण मित्रांनो आमच्या घरात काय बैल नाहीत, त्यामुळे जे बैल होते किंवा पहिले डालेकरी होते ना, तर त्यांच्याबद्दल काय त्यांनी पण बैल वगैरे विकले, त्यांची पण शेती कमी झाली. आणि मग काय आपला जो कोण नांगरून देईल त्याच्या ह्याच्यावरती आम्ही शेती केली जाते. मग त्याला पैसे वगैरे देऊन ही आठवण म्हणून आहे ना, शेती आपली जी वाडवडिलांनी केलेली शेती आहे ती थोडीशी तरी करावी असं मला तरी वाटतं. कारण मित्रांनो ह्याच शेतीमुळे आहेत ना आज आपण मुंबईपर्यंत तांदूळ वगैरे नेत असतो. जर तुम्हाला कमेंट नक्कीच करा मित्रांनो, मी जर काही चुकीचं बोलत असेल तर मला पण त्या सुधारता येतील. आणि मित्रांनो शेती करण्यासाठी मित्रांनो खूप कष्ट वगैरे करायला लागतात. आणि ह्या साईडला जर बघायला गेलात ना तर मित्रांनो ह्याचा पण विचार केलात ना निगेटिव्ह पॉझिटिव्ह तर हे चांगल्यासाठीच आहे. कारण ह्याच्या अगोदर शेतीचे बाण वगैरे कोसलायचे, पण ह्या साईडला जे पाहायला मिळते ना तर इथपर्यंत आमची शेती होती. आणि त्यामुळे हे तुम्ही पाहू शकता JCBने जे हे केलं आहे, खतलं आहे, ते मला तरी असं वाटतं की लेवल करून ठेवायला पाहिजे होती. कारण हीच शेती इथपर्यंत करता आली असती. आणि कारण मित्रांनो हे बघा इथून 10 ते 12 फूटपर्यंत आपल्याला हे पाहायला मिळतं आहे खतलेली जागा. आणि त्याच्यामुळे एवढी आज आम्हाला ही शेती नुकसानीच आहे. आम्ही काय पैसे वगैरे काय मागत नाहीत, पण मित्रांनो कसं आज शेतकरी आहेत रस्त्याच्या साईडला ज्यांची जमीन आहे, जे शेती करतात त्यांना हे चांगलं करून द्यायला. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला बघून जर काय वाटलं असेल ना तर नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि तर मला समजेल की तुमचं काय विचार आहे. कारण मित्रांनो ह्याच्या पुढे बघा ही एक शेती आहे, त्याच्या पुढे एक शेती आहे, त्याच्या पुढे पण अजून खूप सारी शेती आहेत. आणि हा मित्रांनो वासाड आहेत, म्हणजे आमच्या चुलत्यांचं आहे, म्हणजे बाबांचं. ते म्हणजे ते हयात झालेत, पण त्यांची मुलं वगैरे मुंबईमध्ये असतात. तर खैर वगैरे खूप सारे पाहायला मिळत आहेत. तर ही अशी जमीन असते आणि वाडवडिलांनी काही ना काहीतरी करून ठेवतात. तर मित्रांनो आज हे त्यांना खैर उपयोगी पडू शकतात. आणि जर हे बघायला गेलात ना तर कोकणामध्ये ही शेती केली जाते. पण मित्रांनो आपण जो विषयाकडे आलेला आहे तो विषय म्हणजे कोणता, तर मित्रांनो ही नांगरणी कशी केली जाते. तर आपण खुदलं वगैरे आणणार आहोत, त्याच्याने खतणार आहोत आणि त्या साहाय्याने ती केली जाते. तोपर्यंत आपण जी शेतावरची थोडीशी घाण आहे ती आपण काढायचे, तर पाहू. शेतावरती. आणि बघायला गेलं तर इकडं हा काले आहे, तर सूरज बोलला होता. हाय सूरज. हाय. आणि तिचं नाव काय? सार्थक. तर ह्यांचा ट्रॅक्टर आहे तिकडे, तुम्हाला बोललो होतो शेतीची कामं ट्रॅक्टरने केले जातात, त्याला हँकरिंग बोललो होतो. आणि बैलाने नांगरलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खुदल्याने नांगरलं म्हणजे पेरणी केली जाते, फोडणी वगैरे केली नाही जात, पण फोडणी ही ट्रॅक्टरने किंवा बैलानेच केली जाते. आणि हा साईडला सार्थक आहे. सार्थक शाळा केव्हा चालू होणार आहे? 16 तारखेला. 6 तारखेला. तुम्ही दोघं जण एकाच वर्गात? नाही. मग हा कितवीला? हा 11वीला. मग ऍडमिशन झालं कुठे? मागधन कॉलेजला. आणि तुझं 9वीला? 9वीला आहे. तर हा काल्याची चड्डी बघा.
नेहमी ना एवढीच चड्डी घालतो. तर बघायला गेलं ना कसा तो हायटेडने आहे आणि त्याच्यामुळे ते पॅन्ट वगैरे त्याला शॉर्टच पडतात. मग त्याच्यामुळे तसा तो होतो आहे. म्हणजे असं बोलतं ना कोणतरी वडिलांच्या पाट्या असतं त्याचे वडील पण असे हायटेडच आहेत आणि त्याच्यामुळे तसं आहे ते. आणि तर पाहायला मिळतं. तर काल आपल्याला जायचं नंतर वरती आहे काय व्हिडिओ बनवायला भाजी काढायला. आणि तो मग आपल्याला सार्थक वगैरे आलाय ना. कोण आहे त्याच्या गावाला. सार्थक आहे सगळे. तर सगळी गावाला आहेत पुरं आणि आपण सकाळी आलोय आणि हे आपल्याला पेरायचंय. तर तिकडं पेरून झालेलं आहे. आणि जर मित्रांनो बघायला गेलात ना तर तुम्ही खरंच शेतकरी असाल ना तर पेरताना हे बघा चप्पल एका साईडला आहेत तुम्ही पाहताय ना. तर दाढीमध्ये पण आहेत, दाढीच्या बाहेरच्या चोंड्यामध्ये आहेत आणि ते मित्रांनो पाहायला मिळतंय. कारण खरा शेतकरी असाच असतो. ते शेतामध्ये जाणं किंवा नांगरताना पण मित्रांनो आहेत ना काही लोकांच्या पायामध्ये चप्पल नसतात आणि नसतातच. ही गोष्ट म्हणजे आपण बोलताना निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करूनच बोलतो. आणि ते मी मित्रांनो शेतावरचा व्ह्यू आहे ना कसा वाटतं रे शेतावरती. मस्त. तर ह्यांचे पहिले रेडे होते, आता रेडे आहेत काय. नाही. आता रेडे नाहीत, फक्त म्हैस वगैरे. म्हैस आहे ना. आहे. म्हैस आहे. आणि ह्यांच्या मित्रांनो बैल होते ना पहिले आहेत काय आता बैल नाहीत. तर मित्रांनो ह्या गोष्टी आता ट्रॅक्टर घेतलाय ना. तर अशा मित्रांनो बैल विकून ट्रॅक्टर घेतलेला आहे. कारण बैलांना कसं वर्षभर पोसलं जातं आणि 2 महिने काम करून घेतलं जातं त्यांच्याकडून. आणि कसं काय लोकांची शेती कमी असते, बैल वर्षभर पोसणार. पण काही जण असे आहेत हौशी आहेत की आमच्याकडे त्या उद्याचे बैल किती आहेत. 6 बैल आहेत. तर शर्यतीमध्ये असतात, शेती पण केली जाते शर्यतीमध्ये पण. आता लावणी स्पर्धेमध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. तर हे त्यांचे फंटर आहेत आणि ते टी शर्ट आहे त्यांचं पाहू शकता. तर असा व्ह्यू पाहायला मिळत आहे. कोकणातील हे असे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. तर
तर मंडळी आम्ही जी आता पेरणी करतोय तर आपल्याकडे इकडे खुदला आहे, त्याला खुदला बोलतात. त्या साईडला आई खतते, त्या साईडला मी खततोय. आणि खुदल्याने ही नांगरणी केली जाते आमच्या इकडे, म्हणजे पेरणी असते ती, आणि ती पाहायला मिळते पेरणी. आणि त्या साईडला मित्रांनो ट्रॅक्टर आहे.